दोन्ही खेळाडू संघनायकांना विनंती करतो, भूमिष्ठाकर असतो क्रिकेट संघ आणि पारसी क्रिकेट संघ आपला अतिरिक्त खेळाडू आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये बसा. 12th मॅन गोलंदाजी मार्गवर गोवा राज्य टेनिस क्रिकेट विश्वातील टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठे आपल्याला बघायला मिळले. फिरकीचा जादूगार असतो क्रिकेट संघासाठी प्रतिनिधित्व करताना रोहन सालगावकर, त्याच्या विरोधात बेस्ट वर्सेस बेस्ट हल्लीच्या मोसमला ज्या खेळाडूने आपल्या फलंदाजीनं गोवा राज्य सिंधुदुर्ग जिल्हा दबदबून सोडलाय तो मैदानाच्या आतमध्ये साहिल आरोलकर सज्ज झालाय. रोड एंड कडनं सुरुवात केली आमच्या पॅव्हिलियन एंड कडनं. आडव्या बॅटचा फटका, पहिला चेंडू ऑफ साईडचा ऑन साईडला खेटावा, डीप मिड विकेटला टोलवा फटका, डॉट बॉलनं सुरुवात केली आहे. भूमिष्ठाकर असतो क्रिकेट संघाच्या रोहन साळगावकर मैदानाच्या आतमध्ये. भव्य दिव्य आयोजन क्रिकेट स्पर्धा उर्मलबाग ब्रदर्स आयोजित पंचायत लेवल मुन्सिपालिटी क्रिकेट स्पर्धा आपल्याला बघायला मिळत आहे. सामना आपल्याला बघायला मिळतोय. भव्य दिव्य एक मोठा सामना एस पारसम विपक्ष भूमिष्ठाकर असतो ही लढत मैदानाच्या आतमध्ये. आडव्या बॅटनं पुन्हा एकदा फटका, डमनीला गरंगचा जरा डीप मिड विकेटकडनं वेगानं क्षेत्ररक्षक आलाय. परतीची फेक करतो, एकेरी धावसंख्येची पावले द्विर धावसंख्येकडे 2 बनलाय. त्या संघाचा श्रीगणेश झालाय. एस ब्रदर्स पारसेम क्रिकेट संघ नाणेफेक घेतल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना कलंगुटकर अनुभवी खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय आणि अनुभवीच्या खेळाडूच्या नेतृत्वाखाली एक सुंदर नीटनेटकं क्रिकेट आपल्याला असतो क्रिकेट संघाच्या कोड्यातून. तर दुसऱ्या बाजूनं राम नागवेकर सरांच्या छत्रछायेखाली तयार झालेली उभरते सितारे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. एस पदर पारसम क्रिकेट संघाच्या कोड्यातून साहिल आरोलकर हलक्या हाताने खेळलाय. चांगल्या गोलंदाजाला चांगल्या चेंडूला सन्मान द्यायचा आहे. हलक्या हाताने खेळत एकेरी धावसंख्येसाठी सिद्ध विरनेकर वेगाने चेंडूपर्यंत पोहोचतोय. परतीची फेक करतोय. एकेरी या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 3 धावा धावपलकर आपल्याला बघायला मिळत आहेत. तीन धावा धावपलकावर वेगवान पद्धतीचा चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. अमर चंद्रोजी एस क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करतोय. अनुभवी कर्णधार आहे आणि अनुभवी कर्णधारांना आज एक उभरते सितारे आपल्याला बघायला मिळत आहेत. अनुभवी कर्णधाराच्या बरोबर दुसऱ्या बाजूला पुण्याची आपल्याला बघायला मिळेल. लो फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. आडव्या बॅटनं खेळायचं होतं फलंदाज रोहितला, पण त्यानंतर पहिल्या एका सुंदर अधिबर्य पॉवर प्ले षटकाचा खेळ समाप्त झालाय. सांघिक धावफलकावर थोडीशी केविलवाणी परिस्थिती आहे. ती एस पदर पारसेम क्रिकेट संघाच्या कोड्यातून 3 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत आणि उर्वरितची अजूनही 5 षटकांचा खेळ बाकी आहे. तोपर्यंत आपण ऐकूया एक सुंदर साऊंड सिस्टमच्या माध्यमातून, खास करून वेगवेगळ्यावरून गोवा राज्यामध्ये रिझर्व्ह ऑपरेटर संदीप डीजेच्या माध्यमातून. अनिवार्य पॉवर प्लेचा 3 धावा धावफलकावर बिनगड्यांच्या मोबदल्यात. सुरुवातीला एस पदर पारसेम क्रिकेट संघ थोडासा चाचपाटत खेळतोय. साहिल आरोलकर आणि रोहित आपल्याला बघायला मिळतोय आणि गोलंदाजी मार्गवर गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. तो मात्र संघाचं नेहमी प्रतिनिधित्व करणारा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. सुरेख गोलंदाजी, वेगवान गोलंदाजी आपल्याला बघायला मिळेल. तो नामदेव बाणावलीकर सज्ज झालाय गोलंदाजीला. सुरुवात करेल गोलंदाजीला नामदेव बाणावलीकर. समोर आहे साहिल आरोलकर. सुरुवातीला थोडासा शांत होता आणि शांत असल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये हात खोलेल की काय मोठा सामना क्वार्टर फायनलचा आपल्याला बघायला मिळाला आहे. असतो ना भूमिष्ठाकर, असतो ना विपक्ष. एस पदर पारसेम शॉर्ट मिड प्रकारचा चेंडू, पुलचा फटका, फाईन लेगला चेंडू, क्षेत्राशी शरद आहे, चेंडू अडवलाय आणि त्यानंतर बॅकअप त्याला सिद्ध विरनेकरचे आहेत.
ज्या ठिकाणी 4 धावा सुरुवातीला बोलवत्या ते 2च बनल्या. दोन्ही दुहेरी धावसंख्येनं सांघिक धावफलक आपल्याला बघायला मिळतोय. 5 धावा धावफलकावर षटक क्रमांक दुसरं आणि बरं पॉवर प्लेचं हे प्रगतीपथावर. शॉर्ट पिप प्रकारचं चेंडू वेगानं टाकलेला चेंडू थोडंसं मागे टाकला. शपल जायचंय थोडंसं बॅकफुटला येऊन डीप पॉईंट लेकला बॅकवर्ड स्क्वेअर लेकला लॉंग लेगला फटका खेळावा हा इरादा होता तो सैल आरोलकरचा. त्याचा फेवरेट फटका थोडासा फसला गेला आणि डॉट बॉल बघायला मिळालाय. शॉर्ट पिप प्रकारचा चेंडू पुलचा फटका आपल्याला बघायला मिळाला. लॉंग लेगला फटक्याला उडवलाय सैल आरोलकरनं. खराब चेंडू नामदेव बाणावलीकरचा. एक सुंदर षटकार बघायला मिळतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. उर्मल वाघबर्दर षटकार. असलेला साईर आरोलकरनं त्यानंतर हात खोलले मैदानाच्या आतमध्ये. सांघिक धावफलकावर 11 धावा धावफलकावर षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर 3 बॉलला 8 खर्च केले नामदेव बाणावलीकरनं. साईर आरोलकर सज्ज झाला स्ट्राईकला. मोठा फटका ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू डीप स्क्वेअर लेगला उडवलाय. गगदाला गवसणी घालणारा नामदेव बाणावलीकरच्या विरोधात दमदार षटकार. प्रथम तर सांगितलं होतं कॉमेंट्री बॉक्समध्ये हल्लीच्या मोसमला गोवा राज्य सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावर ज्याचा दबदबा फलंदाजीचा सुंदर फटकेबाजी संयमी क्रिकेट आणि संयम घेतल्यानंतर तगडी फटकेबाजी अनेक रसिक प्रेक्षकांचं डोळ्यांचं पाळणं फेडणारी असते ते साईल आरोलकरची आणि त्याची फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्या गावाच्या क्रिकेट संघाचं या ठिकाणी एका बाजूला नेतृत्व करत असताना एस ब्रदर पारसेम क्रिकेट संघाचा धावफलकावर पहिल्या ओव्हरला 3 धावा आणि त्यानंतर नामदेव बाणावलीकर हा स्ट्रायकर गोलंदाज. सत 17 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतोय. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 17 धावा धावफलकावर सागर मोरजकर काय प्रयत्न केले कारण त्याला माहिती आहे बहरात आलेली आपली टीम आहे पारसे क्रिकेट संघ आणि ज्यावेळी आपण गावाच्या टीमसाठी एक्स्ट्रा मेहनत करतो त्यावेळी एक्स्ट्रा पॉवर आपले फलंदाजांना त्यांची लागेल आणि ते हेरलंय. सागर थँक्यू. सांघिक धावफलकावर 17 धावा धावफलकावर सर्व लाईनमध्ये आमचं सुंदर काम करतात कारण त्यांना पण आवश्यकता होते आणि लवकरात लवकर सर्व गेले आयोजक आमची टीम आणि बॉल टाकला मैदानाच्या आतमध्ये. खोलवर टप्प्याचा चेंडू नामदेव बाणावलीकर चालकी हाताने दिशा दिली आहे. मी प्रथमतः म्हटले सन्मान क्रिकेट संयमी क्रिकेट समोर पुन्हा जे आहे तर पहिल्या 6 ओव्हरला प्रथम फलंदाजी करत असताना आपल्याला 80-85चा पल्ला गाठायचा आहे कारण पुण्याजीने 24 बॉललाच ओव्हरहँड मारले पण आता थोडंसं या ठिकाणी दुपार होते त्यावेळी आता रात्र आहे डे नाईट क्रिकेट स्पर्धा आहे आणि या थंडीच्या दिवसामध्ये म्हणजे सुरुवातीला 6 बॉलला 80-85 झाल्या तर नक्कीच आपल्याला बघायला मिळेल सुंदर या ठिकाणी गोलंदाजी नामदेव बाणावलीकर थोडासा खर्चित नक्की ठरला आहे
पण त्यानंतर आपल्याला बघायला मिळालं सांघिक धावपल का बरं 18 धावा धावपल का बरं 2 षटक 12 चेंडूंचा खेळ हा समाप्त झालाय. सांघिक धावपल का बरं 18 धावा धावपल का बरं प्रति षटकात 9च्या सरासरीनं एस एस मधर पार्सेम क्रिकेट संघ लढत करतोय आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाजांच्या गोलंदाजीची नेहमी चर्चा असते. सुंदर गोलंदाजी, अनेक ट्रॉफी, अनेक व्यावसायिकरित्या खेळत असताना अनेक गोवा स्ट्रायकर गोवन क्रिकेट संघ नेतृत्व केलंय, कित्येक वेळ धाडसर गोवा क्रिकेट संघ नेतृत्व केलंय, अमीर बाबा भारतीय क्रिकेट संघाने नेतृत्व केलंय. अष्टपैलू कामगिरी करणारा टेनिस क्रिकेट विश्वातील चर्चेतलं नाव आपल्याला बघायला मिळत आहे. अग्रस्थानवर असणारा रोहन सालगावकर सज्ज झालाय. खोलवर टप्प्याचा चेंडू, काय एवढं रोहनचं कौतुक केलं आणि त्यानंतर थोडासा बाहेर टाकलेला चेंडू, व्हाईट बॉल. तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मदत घेत आहेत, चॅलेंज केले पंचांना. रोहननं सांगितलं हा व्हाईट बॉल नाही आहे, फलंदाजाला खेळण्याचा का होता, तोंडाचा का होता. तिसऱ्या पंचांचं काम वाढेल आणि बघूया हा जर व्हाईट बॉल असेल तर मात्र एक धाव ही कोट्यामध्ये एस एस मधर पार्सन क्रिकेट संघाच्या कोट्यामध्ये जोडली जाईल आणि हा बॉल जर रिव्ह सक्सेसफुल असेल तर डॉट बॉल बघायला मिळेल, तो भूमी स्ट्रायकर असतो क्रिकेट संघासाठी. भव्य दिव्य आयोजन, प्रेक्षकांची तोफा गर्दी. आजचा पहिला दिवस, एकापेक्षा एक रतीम महारतीम व्हाईट बॉल अनसक्सेसफुल रिव्ह आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा थोडासा आरायच्या आपल्याला बघायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर साईल जाग्यावर होता, थोडंसं बाहेर कट झालं चेंडू लाईनच्या आणि त्यामुळे दंडात्मक केलं तर रोहन सालगावकरला अवंतरच्या स्वरूपात एकेरी धावसंख्येनं 19 बनले आहेत आपल्याला बघायला मिळते. तिसरं षटक प्रगतीपथावर बिनगडी बाद 19वा धावफलकावर सैल आरोलकर स्वतःला सुरुवातीला वेळ घेतो आणि वेळ घेतल्यानंतर त्याची फटकेबाजी ही बघण्यासारखी असते. खोलवर टप्प्याचा चेंडू, यॉर्कर लाईनला वाईड यॉर्कर काढायचा प्रयत्न रोहन साळगावकरचा वेगाने गेला, पावतरमध्ये चेंडू वडवला, एकच धाव मिळेल, एक न बनल्या 20. सांघिक धावफलकावर 20 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. 20 धावा धावफलकावर सैल आरोलकर आणि रोहित ही जोडी पाहिजे. 10 चेंडूत 19 धावांची बारदार खेळी, 3 बॉलला 0 धावा आपल्याला रोहितच्या बघायला मिळतात. त्याला कमबॅक करावं लागेल, लढावं लागेल. सैस्य बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये फटकेबाजी आहे पारसे क्रिकेट संघाकडे तगडी. मागे टाकला चेंडू, थोडासा लेग ब्रेक केलं चेंडूला, आडव्या बॅटनं खेळायचं होता. चेंडू फायबर चेंडू आढळला गेला, एकच धाव मिळेल, मिस टाइम फटका होता पण एकच मिळेल, एक न बनल्या जाता. 21 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. 21 धावा धावफलकावर षटक क्रमांक 3 महत्वाचं जे दुसऱ्या षटकात धावा बनल्या त्याला रोधक लावणारी गोलंदाजी ही भूमी स्ट्रायकर असतो क्रिकेट संघाच्याकडून प्रामुख्याने ज्यानं सुरुवात केली 3च धावा खर्च केल्या होत्या तो रोहन झालाय. अवस्था डंपर बघायला मिळालं अपील आणि त्यानंतर ठिकाणी एकेरी धावसंख्येचं रूपांतर दुहेरी धावसंख्येमध्ये बघायला मिळालंय. अवस्था अंपायर शेवटच्या क्षणापर्यंतचं अपील लेग बाईटच्या स्वरूपात 2 धावा आपल्याला बघायला मिळाल्या आहेत. सैल आरोलकरच्या विरोधात अपील उत्साहानं केलं होतं. पंचांची करडे जर अनुभवानं परिपक्व असलेले पंच त्याच्याबद्दल कोणताही फरक पडला तरी आपल्या निर्णयावर थांब राहिलेत. लेग बाईटच्या स्वरूपात 2 बनलेत, आता बनलेत त्या मात्र 23 धावा धावफलकावर. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 23 धावा धावफलकावर रोहन साळगावकरनं रोखून ठेवलाय. सैल आरोलकरचे 2 मोठे फटके अगोदर तर बनले आहेत. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेचून टोलण्याचा प्रयत्न होता, डायरेक्ट किट लागला तर रोहितला धोका आहे. एकच रन्स आपल्याला बघायला मिळेल. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर बघायला मिळतोय. 24 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर 4 चेंडूंचा खेळ हा समाप्त झालाय. सांघिक धावफलकावर 24 धावा धावफलकावर लेखाजोखा आपल्याला बघायला मिळतोय. येणाऱ्या 2 चेंडूंचा खेळ भाग्य आहे. सुरुवातीपासून जो सासपडत खेळतोय तो रोहित सज्जाला स्ट्राईकला. खोलवर टप्प्यात चेंडू कबरला खेळलाय, समजी लगेच फटका. क्षेत्ररक्षक वेगानं एकेरी धावसंख्या पूर्ण होते तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. परतीची पेक 2 तर बनले आहेत, 2 बनले आहेत. आता मात्र धावफलकावर तिसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न साहिलचा नकार आला रोहितकडनं. 2 बनले. 26 धावा धावफलकावर. ज्या धावा बनवायचं होतं रोहितला
एका बाजूला रोहनला ते बदलाय, पण रोहित एका बाजूला मोठ्या फटक्यांच्या शोध आहे. रोहननं सुंदर गोलंदाजी केली, काही गोलंदाजी केली. नामदेव वाणावलेकरचे 2 खराब चेंडू हे भूमिष्ठेकर असतो क्रिकेट संघासाठी थोडेसे नाराज करणारे बघायला मिळाले. त्यावर उत्तर दिलं, पण दुसऱ्या बाजूने मैदानाच्या आतमध्ये आपल्याला रोहन साळगावकर या ठिकाणी मात्र कमबॅक केलाय, काय गोलंदाजी केली. वाईट यॉर्कर वेगाने टाकला, वेगाचा बेतास बादशाह बनला, रफ्तार का सौदागर बनला. नियंत्रित करणारी गोलंदाजी रोहन साळगावकरच्या 3 षटक ऐकून 18 चेंडूंचा खेळ हा समाप्त झालाय आणि सांघिक धावफलकावर आपल्याला बघायला रिव्ह घेतलाय, चॅलेंज केलंय. फलंदाजी करणाऱ्या टीमनं बॅटिंगनं जी क्रिकेट संघ जो फलंदाजी करतोय त्यांना रिव्ह घेतलाय. तिसऱ्या पंचांची बदल झाली, बघूया. वेगाने टाकला होता, फेअर डिलिव्हरी अनसक्सेसफुल असेल. SS मदर पार्स क्रिकेट संघाच्या कोट्यातून आपल्याला बघायला मिळालं. डॉट बॉलनं 3 षटक 18 चेंडूंचा खेळ हा समाप्त झालाय आणि सांघिक धावफलकावर आपल्याला बघायला मिळतोय तो 26 धावफलकावर कमबॅक करणारी गोलंदाजी केली मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळाली. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय. सित वेर्णेकर आपल्याला बघायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर सित वेर्णेकर आपण पाहतोय. दूरकडनं सुरुवात करेल, उर्मल ब्रदर्स एंडकडनं तो सुरुवात करेल गोलंदाजीला. पॅव्हलियन एंडकडनं सुंदर गोलंदाजी रोहन साळगावकरच्या आमच्या मार्गदर्शनाच्या एंडकडनं बघितली आहे आणि त्यानंतर उर्मल ब्रदर्स क्रिकेट संघाच्या कोट्यातून सांघिक धावफलकावर आपल्याला बघायला मिळतोय. 27 धावफलकावर धावा बनले. सुरुवातीला एक स्ट्रायकर दूर धाव सगळ्या, पण इथून पुढे स्लॉक ओव्हरला फटकेबाजी तगडे करावे लागेल. सित वेर्णेकरच्या विरोधात साई आरोलकर. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, फुलटॉस पद्धतीचा पिक केला चेंडूला अगोदर सित वेर्णेकरच्या गती परिवर्तनचा त्याच्यावर त्यानं शिक्षा आली आहे. सित वेर्णेकरला एक दमदार डिप्पेड विकेटला षटकार आलाय. 6 धावसंख्येने सांघिक धावफलकावर 33 धावफलकावर क्रिकेट.inच्या माध्यमातून आपण बघूया. सुंदर लाईव्ह प्रेक्षेपण रिप्लेच्या माध्यमातून गती परिवर्तनाचा ऑफ ब्रेक आणि त्यावर केला एका बाजूला प्राय साईल आरोलकरनं एक दमदार एक शानदार षटकार आपल्याला बघायला मिळाला. सांघिक धावफलकावर 33 धावफलकावर जी पोकळी होती तिसऱ्या षटकामध्ये कमी धावा बनले होते पारसी क्रिकेट संघासाठी, ती पोकळी भरून काढली आहे. रोहन साळगावकरनं काय गोलंदाजी केली होती. आडव्या बॅटनं सित वेर्णेकर, शांत असलेला साईल त्यानं दन द्यायला सुरुवात केली मैदानाच्या आतमध्ये. वा वै वा, मजा वाटीच. ते साईल आरोलकरचं नाव आहे. सांघिक धावफलकावर आपल्याला बघायला मिळतोय 39 धावफलकावर कित्येक विजेतेपदाचे करंडक उचललेत. साहिल आरोलकर बघायला मिळतोय. 4था बॉलला 32 धावसंख्येवर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. जसं एका बाजूला भूमिष्ठेकर असतो क्रिकेट संघांच्या विरोधात खेळत असताना जसं उत्तर पाहिजे होतं तसं उत्तर द्यायला सुरुवात केली. यानंतर दोन चेंडूंमध्ये 13 धावा खर्च केल्या. सिद्धी वेर्णेकरनं 2 मोठे फटके आल्या. साहिल आरोलकरची बहरलेली फलंदाजी SS मदर 5 क्रिकेट संघासाठी महत्वाचा एक्का मैदानाच्या आतमध्ये. शॉर्ट पी प्रकारचा चेंडू फटका आपल्याला बघायला मिळते लॉक लेगला. पुन्हा जी कलंगुटकर नाराज आहे सिद्ध वेर्णेकर वर,
कारण ही गोलंदाजी नको आहे, आपल्याला टिचून गोलंदाजी करायची आहे. रोहन साळगावकरची काय ताकद लावली मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीला. अगदी कमी धावा त्यानं दिल्या त्या 2 षटकांमध्ये. एका षटकामध्ये 3 आणि एका षटकामध्ये 8, पण विकेट नाही मिळाली आहे. तो थोडासा एडेकडे बॅकफुटला आला असतो क्रिकेट संघ, पण नामदेव बाणावलेकर आणि सिद्ध वेर्देकर यांच्यावर हल्लाबोल चालवायला सुरुवात केली. या 4 या धावसंख्येनं सांघिक धावफलक धावफलकावर 43 तबा धावफलकावर शांत असलेला सैल स्वतःसाठी सुरुवातीला वेळ घेतो आणि वेळ घेतल्यानंतर जी फटकेबाजी पाहिजे ती फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. सैल आरोलकर अंपायर. शॉर्ट फ्लिप प्रकारचा चेंडू, आडव्या बॅटचा फटका, रोहन साळगावकरच्या टोक्यावरून चेंडू गेलाय. वन बाउन्स समर्थन चौकार. पुन्हा एकदा थोडंसं या ठिकाणी शफल झाल्यानंतर बॅकफुटला जाऊन जागा बनवायची, रूम बनवायचा, कबड्डीच्या डोक्यावरून गॅपमध्ये फटका खेळायचा. हा मनोजोगा हा साहिलचा प्रयत्न राहिलाय. डॉट बॉल बघायला मिळाला खूप वेळानंतर. पुन्हा जी आपल्या साथीदारांवर नाराज आहे, कारण अशी गोलंदाजी केली तर नक्की आपल्याला एखाद्या संकटात द्यावं लागेल, कारण धावा बनतील. पायावरील चेंडूला डीप स्क्वेअर लेग, ऑफ साइडचा चेंडू ऑन साइडला खेचून टोलवलाय. सैल आरोलकर अंपायर. 27 धावांचं षटक भूमिष्ठ घेऊन असतो क्रिकेट संघाचं. सिद्ध वेर्नेकरचं 53 धावा धावफलकावर. सैल आरोलकर 18 बॉल. टेनिस क्रिकेट डॉनीच्या माध्यमातून पायावरील चेंडूला शफल झाला, त्यानंतर जागा बनवली आणि मोठा फटका डीप स्क्वेअर लेगला गगनाला व्यवस्थित घालणार आपल्याला बघायला मिळतोय. 18 चेंडू 46 धावा आणि धावा निघालाय तब्बल सिद्ध वेर्नेकरला. 27 आला या ओव्हरला भूमिष्ठ असतो क्रिकेट संघासाठी. बॅटनं फटका खेळायचा होता. एकच धाव बैल एकीने धावसंख्येने सांघिक धावफलकर आपल्याला बघायला मिळत आहे. 54 धाबा धावफलकर आपल्याला बघायला मिळालाय. 18 चेंडू 46 या धावसंख्येवर मैदानाच्या आतमध्ये सैल आरोलकर 19 बॉल 50 धावा आपली अर्धशतकी खेळी हे पूर्ण करेल की काय, कारण सुंदर फटकेबाजी करताना आपल्याला बघायला मिळतोय. सैल आरोलकर मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय. आडव्या बॅटनं षटकारानं आपल्या अर्धशतकी पूर्ण केली आहे. सांघिक धावफलकर आपल्याला बघायला मिळतो. एक दमदार षटकारानंतर 60 धावा. सैल आरोलकर कॅमेरा दिशेने आपली चेंडूपळी उंचावून दाखवायला हरकत नाही आहे. 19 चेंडू आणि एक डब्बल आपल्याला बघायला मिळाली आहे. 54 धावांची बहारदार खेळी केंद्र सैल आरोलकर साठी टॅन्स गजर आपल्याला बघायला मिळतोय. संदीप नो डीजे मॅन 8 धाबा धावफलकावर. रोहन साळगावकर गोलंदाजी केली होती, वाटलं होतं 40-45 धाबा करतोय की नाही पारसा क्रिकेट संघ.
आणि त्यानंतर सैल आरोलकरची फटकेबाजी आपल्याला बघायला मिळाली आहे. एस एस ब्रदर पारसेम क्रिकेट संघाच्या कोट्यातून क्लीन बोल्ड, एक तेरी तर एक मेरी रणनीती रंगली मैदानाच्या आतमध्ये. सैल आरोलकर जरी तुम्हाला या अगोदरच्या चेंडूवर मोठा फटका टोलाबत षटकार ठोकला, तुझी अर्धशतकी खेळी पूर्ण केली, पण उर्वरितच्या चेंडूंवर मी तुला बाद करण्यासाठी पुणाजीनं मला आणलंय आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये प्रज्योत पेडणेकरांना आपल्याला बघायला मिळालंय. काय फटकेबाजी केली, बारदार फटकेबाजी. मी म्हणेन साहिलनं पाया मजबूत केलाय. उर्वरितचा कळस चढवायचा आहे तो मात्र एका बाजूनं उर्वरितच्या फलंदाच्या नाम. सांघिक धावपलकावर आपल्याला बघायला मिळाला 60 ला 1 बाद. काही साहिल आरोडकरनं फटकेबाजी केली, डोळ्यांचं पाळणं फेंडणारी फटकेबाजी. पण प्रज्योतनं महत्वाचा ब्रेक तू लावून दिला असतो ना क्रिकेट संघासाठी. काही गोलंदाजीला आता कमबॅक केलाय. आल्या आज तगड्या फटक्याला फटका टोलवायचा होता. जमनी लगतचा फटका आपल्याला बघायला मिळतोय. एकीने धावसंख्येची पावलं चोखमीच्या धावसंख्येकडे काय थ्रो आपल्याला बघायला मिळाला. वाखाणणे जुग रसिक प्रेक्षकांचे डोळ्यांचं पाळणं फेंडर परतीची फेक इट्ट्यांचा आवाज घेऊन देणारे भूमी स्ट्रायकर अस्त्रोळ क्रिकेट संघासाठी आहेत. सांघिक धावपलकावर धीरेश पालेकर योग्य ती माहिती पोहोचवतोय. गुणलेखक 61 धावा, धावपलकावर 1 बाद. शॉर्ट पे प्रकाश चेंडू होता, ऑफ साईडला जायचं होतं, बॅकफुटला पटका टोलवायचं होता. काही गोलंदाजी केली. रोहित थोडासा चाचपटत घेतोय. सगळे आक्रमक झाले आपल्याला बघायला मिळत आहेत. सगळे थोडेसे आक्रमक झाले आहेत मैदानाच्या आतमध्ये, कारण डॉट बॉल आता काम करतील आहे असतो ना क्रिकेट संघासाठी. कारण जे महत्वाचं आहे सांघिक धावपलक आपल्याला बघायला मिळतो. स्थिरावलाय 61 धावपलकावर. रोहित या ठिकाणी रिटायरमेंटच्या स्वरूपात माघारी परत आउट झालाय आणि नवीन फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय शुभम चंद्रोजी मैदानाच्या आतमध्ये. डाव्या हाताचा फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. पाच चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 1 to go लास्ट बॉल असेल प्रज्योत पेडणेकर आपल्याला बघायला मिळतोय. आल्यास मोठा फटका टोलू बाबा. शुभम चंद्रजी 0 धावसंख्येचा भोपळा घेऊन माघारी परतला. कॉमेंट्री बॉक्समधून प्रथमतः सांगितलं होतं साहिल आरोलकरनं पाया मजबूत केला एस एम पदस पारसेम क्रिकेट संघासाठी आणि त्यानंतर आपल्याला बघायला मिळालं कमबॅक केलं. प्रज्योत पेडणेकरनं सिद्ध विरनेकरनं नाराज केलं. 27 धावा त्याच्या ओव्हरला निघाल्या. रोहन साळगावकरच्या 2 ओव्हरला 11 धावा निघाल्या. नामदेव बाणावलीकरनं 2 षटकार 15 धावा निघाल्या. हा लेखाजोखा अगदी अचूक माहिती सुंदर गुणलेखन करत असताना धीरेश पालियेकर आमच्यापर्यंत पोहोचवतोय. ज्या खेळाडूनं या स्पर्धेची पहिली मिड नंबर टाकली आहे गोलंदाजी करत असताना कोरगाव संघाच्या विरोधात तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. फटकेबाजी याची अशी असते स्लॉक ओव्हरला गोलंदाजांच्या विरोधात दी दनादन फटकेबाजी असते. शिवजी साईच रामजी आपल्याला बघायला मिळतोय. रुपेश येणे बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. तो पण हिटर आहे पालसा क्रिकेट संघासाठी. साईश रामजी मैदानाच्या आतमध्ये गेलाय. उपादंड क्रिकेट संघ आणि त्यानंतर
धाडेश्वर सेना धारगळ क्रिकेट संघ लास्ट कॉल असेल टॉस साठी आमच्या मान्यवरांच्या समोर या. सांघिक धावफलक आपल्याला बघायला मिळतो 61 धावा धावफलकावर आणि गोलंदाजी मार्कवर अजून एक अष्टपैलू कामगिरी करणारा गोवा राज्यातील टेनिस क्रिकेट विश्वात येईल अजून एक मोठं नाव पुणाजीचा गती परिवर्तनाचा कव्हरला उडवलाय फटका फसलाय सुपर पॉपी शुअर पॉपी याला बरोबर प्रसिद्ध असलेला सुपर किंग पारसी क्रिकेट संघाचा माघारी परतला. ज्या खेळाडूची चर्चा करतो स्लॉक ओव्हरला सलामीला जो तो फटकेबाजी तगडी करतो तो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय रुपेश शिवजी. रुपेश गेल्या मैदानाच्या आतमध्ये रुपेश आणि एका बाजूने बघायला गेला तो साईशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. उभारंड वेंगुर्ला क्रिकेट संघ कर्णधार एका बाजूने विचार केला तर आपल्याला रुपेश शिवजीना द्वितीय अवस्थेमध्ये बघायला मिळाला. फटका बॅकफुटला येऊन एकेरी धावसंख्या काढू की चेंडू मागे टाकला जोरकस फटका केली द्वितीय अवस्था होती आपल्याला पण कम बॅक केलं असतो क्रिकेट संघानं पुन्हा जिंकला गुटकार हलक्या हाताने केले कबरला जबरी रकाचा फटका एकच धाव मिळेल. साईश एका बाजूने आपल्याकडे जबाबदारी घेईल परतीची फेक आणि त्यानंतर आपल्याला बघायला मिळतोय अजून एकच धाव तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न साईश साठी हा धोका आहे की काय धोका नरत टळला आहे. जी ठिकाणी एकच धाव होती त्या ठिकाणी दुसरी धाव आणि तिसरी धाव काय रनिंग बिटवीन विकेट केलं मैदानाच्या आतमध्ये पहिलं एकाच धावावर समाधान मानत होते आणि त्या ठिकाणी डकआउट मधून अमळसाला दुसरी धाव बनवायची आहे आणि आपल्या क्रिकेट संघासाठी SS बदम क्रिकेट संघाने दुसरी नाही तर तिसरी धाव पण बनवली. त्या तिहेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 64 धावा धावफलकावर पुण्याची नाराज असेल मैदानाच्या आतमध्ये आपल्या साथीदारांवर कारण हा जर खराब क्रिकेट आपण केला तर आपण अडचणी देऊ शकतो हे त्याला माहिती आहे. उभादांड वेंगुर्ला क्रिकेट संघ कर्णधार प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाचा कर्णधार पोहोचलाय. कर्णधाराला विनंती असेल आपल्याला लास्ट कॉल आहे टॉस साठी यायचं आहे. खोलवर टप्प्यात चेंडू वेगानं टाकला पुणाजीनं साईशला वाटलं होतं फिरकी गोलंदाजी करेल लेग ब्रेक केलं गती परिवर्तन करेल पण लेग ब्रेकला आणि एका बाजूने आपल्या स्लोअर वनला साईश हा मात्र तयारी नाही पुणाजी कारण अनुभवाना परिपक्व आहे कित्येक वर्ष क्रिकेटचा अनुभव आणि ते त्यानं पाण्याला लावलाय. आता मात्र गती परिवर्तन त्यावर फटका फसला आहे. रोहन साळगावकर डीप मिड विकेटला आपल्याला बघायला मिळालं ही चालाकृती बघायला मिळाली आणि आमचा धीरज पालेकर पुणाजीचा भरपूर मोठा फॅन आहे आणि तो आता आनंदित झालाय. सांघिक धावफलकावर 64 धावा धावफलकावर 5 गडी बाद झाले. साहिल आरोलकरनं काय फटकेबाजी केली होती 54 धावांची साहिलची फटकेबाजी आपल्याला बघायला मिळाली आणि त्यानंतर सामना मी म्हणेना SS बदल पारसी क्रिकेट संघासाठी धावा बनल्याच नाही. साहिल माघारी परतल्यानंतर पहिल्या मॅचचा एका बाजूला पारसी क्रिकेट संघाच्या कोट्यातून एका मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी असलेला लक्ष्मण नाईक उर्फ भट्टू या नावानं प्रसिद्ध असलेला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये कौतुक करावं लागेल. पुण्याची कलंगुटकरचं प्रज्योत पेडणेकरचं आपल्याला बघायला मिळेल. या 2 ओव्हरला स्लॉग ओव्हरला या 2 गोलंदाजांनी कमबॅक केलं. मुंबई स्ट्रायकर असतो क्रिकेट संघाच्या कोट्यातून जोरकस पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. लक्ष्मण नाईकला धावचीच्या स्वरूपात माघारी परतावं लागेल. षटक क्रमांक 6व्या षटकाचा एका सुंदर षटकाचा खेळ समाप्त होतोय. वाटलं होतं अखिल परबनं या ठिकाणी सांगितलं होतं की हा धावफलक जर साईल राहिला तर 80-85 सहज होतील पण प्रतिस्पर्धी क्रिकेट संघानं जरी प्रामुख्याच्या गोलंदाजांवर आमच्या
एका बाजूने तगडी फटकेबाजी जरी केली साहिल आरोलकरनं, पण स्लॉक ओव्हरला आपण निर्णायक गोलंदाजी करणार आणि हे भूमिश टायगर असो क्रिकेट संघाच्या पुन्हा जी कलंगूट करणं, कमी दाबात 3 धाबा 2 गडी बाद, 8 धाबा 2 गडी बाद, हे प्रज्योतची गोलंदाजी बघायला मिळाली. 2 षटकात 11 धाबा. कोई अजूनही एका बाजूने विचार केला, एकही गडी बाद त्याने केली, पण सीत वेर्देकर नामदेव बानावलेकर थोडासा महागडा ठरला आणि त्यावर एका बाजूनं पारस क्रिकेट संघानं आपला दबदबा चालू ठेवला. पण मॅच सुंदर आहे, फायटिंग टोटल आहे, कारण संध्याकाळचं सत्र आहे, रात्र आहे, डे नाईटची क्रिकेट स्पर्धा. या दबमय थंडीच्या वातावरणात मोठे फटके सुद्धा थोडेसे थांबले जातील, पण अनुभवानं नटलेला 24 बॉलला 94 धावांची यानं फटकेबाजी केली आहे. तो पुण्याची आपल्याला बघायला मिळतोय. फक्त 10 चेंडू 4च धावा त्यानं काढल्यात. साईल आऊट झाल्यानंतर म्हणजे आले का जो का पारस क्रिकेट संघासाठी आहे. या स्पर्धेबरोबर अजून एक मोठी स्पर्धा आपल्याला बघायला मिळेल गोवा राज्यामध्ये. जगदंब चषक, गोवा कर्नाटक आणि सिंधुदुर्ग तालुका लेवल 8 बॉल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपल्याला बघायला मिळेल. 12, 13 आणि 14 मार्चला भव्य दिव्य आयोजन. सांघिक धावपलकर आपल्याला बघायला मिळालं. 64 धाबा धावपलकावर 65चा पाठलाग करायचा आहे भूमिश टायगर असतो क्रिकेट संघाला. विनर्ससाठी 2 लाख रुपयाचं पारितोषिक आहे आणि सुंदरशी ट्रॉफी. रनरअपसाठी 1 लाख रुपयाचं पारितोषिक आहे आणि सेमी फायनलिस्टसाठी 50,000 रुपयाचं पारितोषिक आहे. भव्य दिव्य आयोजन आपल्याला बघायला मिळत आहे. या स्पर्धेबरोबर अजून एक गोवा राज्यातील गोव्याच्या टोकाला असलेले जगदंब चषक आपल्याला बघायला मिळेल येत्या 12, 13 आणि 14 मार्च 2026 मध्ये. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण आवाज ऐकूया. उर्वरितची 6 षटकं आहेत आणि उर्वरितच्या 6 षटकांमध्ये धाबा बनवायचे आहेत 36 बॉल 65. पुण्याची विरोधात सैल आरोलकर ही लढत मैदानाच्या आतमध्ये असेल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण आवाज ऐकूया नाना परब यांचा. जहां पर जीत हासिल करने वाली टीम भूमि स्ट्राइकर अस्नोडा क्रिकेट टीम. प्रारंभिक जोड़ी धीरे धीरे मैदान पर आगमन हो रहा है. दोपहर के सत्र के बाद पहला मुकाबले में जीत हासिल कर जरूर अस्नोडा क्रिकेट टीम ने. यहाँ पर मैच की बात की जाए तो टूर्नामेंट के पहला अर्धशतक जिनके नाम है वो पुनः जी कलंगुटकर धीरे धीरे मैदान पर और उन्हीं के साथ देने के लिए विवेक जो मैदान पर पहुंच चुके. टूर्नामेंट में आज का दूसरा अर्धशतक इसी मुकाबले में देखने के लिए मिला जो साहिल आरोलकर की 20 गेंदों में 52 रन की पारी. एक यादगार बल्लेबाजी. सबसे बेहतरीन क्रिकेट का आयोजन इस मैदान पर AK-47 मैदान पर आप देख रहे उर्मल बाग का ब्रदर्स आयोजित एक भव्य दिव्य टूर्नामेंट. और आज के पहला दिन जो डे नाइट क्रिकेट टूर्नामेंट चल रहा है. सिंधुदुर्ग गोवा स्तर के बढ़िया टीम इस प्रतियोगिता में शामिल जो एक महत्वपूर्ण मुकाबला. पहले बल्लेबाजी करते समय 64 रन बनाए और 65 का टारगेट है सामने. स्ट्राइक पर बल्लेबाज यहाँ पर सामना करेंगे पुनः जी कलंगुटकर. और शुरुआत का पहला ओवर
सचिन जो बॉलिंग मार्ग पर निधि कोटे का पहला पावर प्ले का पहला ओवर एक लंबा रनअप है 15-16 कदमों का रनअप राइट टाइम और के स्ट्राइक पर बल्लेबाज मिस्टर पुनाची कलंगुटकर और गेंद बेहतरीन अच्छी गेंदबाजी हल्के से गेंद को बैकवर्ड पॉइंट में खिलाड़ी मौजूद थे लेकिन एंड मौके के ऊपर गेंद ने थोड़ा सा काटा बदला लगभग गेंद क्षेत्ररक्षक के हाथ में पहुंच रही थी लेकिन एंड मौके के ऊपर गेंद ने काटा बदला तब तक एक सिंगल मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों में ने पहले गेंद के ऊपर एक सिंगल मिला और सिंगल के साथ अपने खाते की शुरुआत बनते हुए पुनाची कलंगुटकर के लिए 65 रन का टारगेट है 6 ओवर का मैच है तो एक महत्वपूर्ण मुकाबला क्वार्टर फाइनल का चलता हुआ एसएस ब्रदर पारसे विपक्ष क्रिकेट टीम भूमि स्ट्राइकर असनोडा के बीच पहले बल्लेबाजी करते हुए एसएस ब्रदर पारसे क्रिकेट टीम 64 रन बनाए 65 रन की जॉब में यहाँ पर पहले गेंद का खेल समाप्त हुआ 1 रन स्कोर बोर्ड पर और सामने नए बल्लेबाज जो इस ओवर की दूसरी गेंद का खेल जारी रहेगा मैदान पर लेफ्ट हैंड बल्लेबाज विवेक का सामना करेंगे पुलर लैंड की डिलीवरी थोड़ी सी बाहर की तरफ गेंद और बल्ले का अंदरूनी किनारा लगा लगभग बल्लेबाज को ललचाया जहां पर गेंद को आगे पेच किया और बल्ले का मुंह जरूर बल्ले यहाँ पर गेंद को लगा और विकेट नंबर पहला निकलता हुआ आने वाला मैच जरूर दोनों टीम टॉस हो रहा है तो बेहतरीन अच्छा मुकाबला देखने के लिए मिलेगा 2 गेंदों का खेल समाप्त हुआ दूसरी गेंद के ऊपर विकेट मिला टॉस जीता उबादंडा वेंगुर्ला क्रिकेट टीम कप्तान अभी सालगांवकर ने और टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का फैसला मैदान पर पहला विकेट जरूर चटका 65 रन की जॉब में 1 रन जरूर पहली गेंद के ऊपर दूसरी गेंद के ऊपर विकेट और सचिन की तारीफ करने वाली गेंदबाजी 65 रन की जॉब में भूमि स्ट्राइकर असनोडा क्रिकेट टीम जो स्ट्राइक पर बल्लेबाज विशांत असनोडकर हल्की हाथ से गेंद को टैप किया शॉर्ट स्वीपर कवर मौजूद है थोड़ी सी मिसफील्ड और लगभग गेंद को उठाते थ्रो करते हैं सिंगल मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने यहाँ पर इस हर गेंद की जहाँ पर फील्डर की बात की जाए तो आसान यहाँ पर रन नहीं था ये मुकाबला जीतने के लेकिन एक सिंगल आपको रोकना चाहिए तो कुल मिला के थोड़ी सी मिसफील्ड और उसका फायदा बनाया दोनों बल्लेबाजों ने विशांत असनोडकर ने आते आते अपने शुरुआत का अपना खाते की शुरुआत करी और टीम का टोटल स्कोर आगे पहुंचता हुआ 2 रन 65 रन की जॉब में पुनाजी कलंगुटकर ऐसे आक्रामक बल्लेबाज है पिछले मुकाबले में जरूर धूम मचाई थी तो उसी के अंदाज से कोशिश जरूर रहेगी सामने वाली क्रिकेट टीम की छोड़ दिया जाने दिया विकेट कीपर के पास थोड़ी सी बाहर की तरफ गेंद तेज रफ्तार से करने की कोशिश थी गेंदबाजों की लेकिन व्हाइट बॉल का इशारा हमारी तरफ बनता हुआ एक तोहफे के रूप में बोनस के रूप में असनोडा क्रिकेट टीम के लिए 1 रन मिलता हुआ स्कोर आगे पहुंचता हुआ 3 रन स्कोर बोर्ड पर 1 विकेट के नुकसान पर 65 रन का जॉब है जो भूमि स्ट्राइकर असनोडा क्रिकेट टीम के सामने लंबा रनअप है 10-12 कदमों का रनअप यहाँ पर जारी है मैदान पर पहला पावर प्ले का ओवर फिर से एक बार स्टंप के काफी बाहर जाने दे विकेट कीपर के गिलास्तान में लगातार 2 गेंदें वाइड निकली और वाइड के साथ 2 अतिरिक्त रन इसी ओवर में खर्च करते हुए सचिन जो गेंदबाजी के मार्ग पर 4 रन स्कोरबोर्ड पर स्कोरिंग की जानकारी मेरे साथ धीरज पालियेकर बेहतरीन स्कोरिंग काउंटिंग बेहतरीन करते हैं और इसी में टूर्नामेंट की बात की जाए तो एक बेहतरीन आयोजन इस टूर्नामेंट का डे नाइट का टूर्नामेंट उर्मल बाग ब्रदर्स आयोजित भव्य दिव्य यहाँ पर पंचायत म्यूनसिपालिटी लेवल के एक टूर्नामेंट और वेंगुर्ला स्तर से सिंधुदुर्ग स्तर के भी यहाँ पर टीम पहुंचे फुल टॉस बनाकर गेंद को खिलाया शॉर्ट बैकवर्ड पॉइंट में खिलाड़ी मौजूद है
यहाँ पर अमित जी गेंद को फील्ड करते, थ्रो करते, अब तक रन लेने की संभावना को समाप्त किया। दोनों बल्लेबाज पॉपिंग क्रीज में सुरक्षित। लगभग पहले ओवर जारी है मैदान पर, जो पावर प्ले का एक सदी अच्छी गेंदबाजी, लाइन और लेन से गेंदबाजी हो रहे, बल्लेबाज के लिए मौका नहीं दे। लेकिन दोपहर के सत्र की बात की जाए और शाम जैसे यहाँ पर नाइट का मुकाबला, लगभग स्ट्राइक पर है पुनाजी कलंगुटकर, पिछले मुकाबले के हीरो, जो सुबह दोपहर के सत्र के 24 गेंदों में 94 रन की पारी और सामने बल्लेबाजी, स्विच हिट करने की कोशिश, थोड़ा सा मानसिक दड़पन, प्रेशर मेरे ख्याल से बनता चला जा बढ़ता चला जा रहा है। जैसे डॉट गेंद निकलेगी ना, तैसे प्रेशर बनेगा। विकेट यहाँ पर पुनाजी के ऊपर, लगभग स्कोर वहीं पर रुका, 4 रन स्कोर बोर्ड पर, 65 रन का टारगेट है। जो पहला ओवर जारी है मैदान पर पावर प्ले का, सचिन की तारीफ करनी चाहिए क्योंकि एक अच्छा सफल ओवर चल रहा है। हर हमेशा यही रहता है पावर प्ले में एक 15, 16, 20 रन तक पहुंचने का, लेकिन एक बेहतरीन, एक जरूर कामयाबी हासिल की दूसरी गेंद के ऊपर, वो सचिन बॉलिंग मार्ग पर। ज्यादा से ज्यादा यहाँ पर वाइड यॉर्कर कहते हैं, यहाँ पर ज्यादा से बल्लेबाज के लिए रूम नहीं देते, बल्लेबाज के लिए खेलने के लिए दिक्कत बनती है। तो आने वाली की बात की जाए, 4 रन 1 विकेट के नुकसान पर पहला ओवर का खेल समाप्त हुआ और ओवर के समाप्ति के बाद 4 रन 1 विकेट के नुकसान पर जरूर 5 ओवर आने बाकी है और कुल मिला के 30 गेंदे और मुकाबला जीतने के लिए चाहिए 61 रन की जरूरत। बेहतरीन मुकाबला और उन्हीं के साथ आने वाला और एक बड़ा मुकाबला रहेगा उबादांडा वेंगुर्ला विपक्ष क्रिकेट टीम धाडेश्वर सेना धारगढ़, उन्हीं के बीच टॉस हुआ है। टॉस जीतते हुए उबादांडा वेंगुर्ला क्रिकेट टीम और टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का फैसला टीम कप्तान अभी सालगांवकर का। बहुत ही अनुभवी खिलाड़ी तेजस जोलेकर का भी यहाँ पर आगमन हुआ है। तेजस जी, आपका भी स्वागत और बहुत देर से साल तक टेनिस क्रिकेट का अनुभव है। और राधा कृष्ण पेंडेकर, इनका भी आगमन हुआ है मैदान पर। सभी का हम इस हार्दिक स्वागत करते हैं इस बड़े टूर्नामेंट में आपका। तो चलिए फिर से एक बार दूसरा ओवर जारी रहेगा मैदान पर और लक्ष्मण बॉलिंग मार्ग पर। लक्ष्मण पिछले मुकाबले के हीरो रहे थे, जहां पर गेंदबाजी में एक सदी लाइन से गेंदबाजी हुई थी और कप्तान ने उनके ऊपर भरोसा दिखाया। शुभम चंद्रोजी है, बहुत ही अनुभवी खिलाड़ी, साथ पारसिम क्रिकेट टीम से, तो थोड़ी से फील्ड फैला चुके हैं। लगभग यहाँ पर एक शॉट फाइन लेग, एक शॉट गली, एक शॉट स्वीपर कवर, एक बैकवर्ड पॉइंट है, तो एक अच्छी फील्डिंग लग चुकी है। एक शॉट मिडान भी तैनात किया है सिंगल रोकने के लिए, एक शॉट स्क्वायर लेग विशाल स्ट्राइक एंड पर। विशान नोट कर देख सकते हैं, गेंद थोड़ी सी बंदर की तरह भाई है और गेंद यहाँ पर देख सकते हैं इन कटर गेंद हाफ टर्म गिरने के बाद थोड़ी सी अंदर की तरह भाई और विशान को चलता किया। विशान जो वापिस लौट चुके हैं। विकेट कीपर रूपेश की भी तारीफ करनी चाहिए, दूसरा विकेट मिला जो एस ब्रदर पारसेम क्रिकेट टीम के लिए। 2 विकेटों के नुकसान पर 65 रन के जवाब में भूमि स्ट्राइकर अस्नोडा क्रिकेट टीम 4 रन स्कोरबोर्ड पर। रुपेश शिवजी की भी तारीफ करनी चाहिए, इसी मैच के लिए 2 जरूर कैच लिए, तो 2 बड़े विकेट मिल चुके एस ब्रदर पारसिम क्रिकेट टीम के लिए। पहला विकेट जो विवेक का, दूसरा विकेट विशांत का, तो ये 2 विकेट महत्वपूर्ण लौट चुके हैं, तो थोड़ी सी यहाँ पर कमबैक कर चुके हैं एसएम ब्रदर्स क्रिकेट टीम। पारसिम क्रिकेट टीम नए बल्लेबाज भी मैदान पर पहुंच चुके हैं। प्रीतम सालगांवकर, साथ देना होगा पुनाजी कलंगुटकर का। यहाँ पर एक अनुभवी खिलाड़ी और अनुभव के साथ स्ट्राइक पर बल्लेबाज जो सामना करेंगे आने वाली दूसरी गेंद का। फुलर लेट की डिलीवरी हल्की सेकंड मिड विकेट में खिलाड़ी यहाँ पर मौजूद नहीं, गेंद बाउंड्री लाइन से बाहर निकली। जब तक गेंद बाउंड्री लाइन से बाहर 4 रन के लिए जरूर मौका जरूर दिया था, रूम बनाया इस गेंद को खेलने के लिए। थोड़ी सी लेग गेटर गन थी, लेकिन गेंद बाउंड्री लाइन से बाहर पहुंचती हुई 4 रन के लिए और 4 रन के साथ मंजिल आगे बढ़ती हुई 8 रन स्कोरबोर्ड पर। 8 रन 2 विकेट के नुकसान पर, पहला विकेट 1 रन की योग पर, दूसरा विकेट 4 रन की योग पर, तो कुल मिला के 8 रन स्कोरबोर्ड पर 65 रन की जॉब में। जो दूसरा ओवर जारी है, जो गेंदबाज कमेंट्री बॉक्स से सामने से लक्ष्मण तैयार है, राइट एम और 2 विकेट।
शॉट गेंद थी पुल किया यहाँ पर लॉन्ग ऑन में खिलाड़ी मौजूद नहीं है, थोड़े से दूर है, लेकिन बाउंड्री लाइन से करीब गेंद को फील्ड किया। यहाँ पर साहिश राम जी ने गेंद को उठाते थ्रो करते तब तक एक सिंगल मुकम्मल किया और सिंगल के साथ स्कोर आगे पहुंचता हुआ 9 रन 2 विकेट के नुकसान पर। 27 गेंदे बचे और मुकाबला जीतने के लिए चाहिए 56 रन की जरूरत। बेहतरीन टूर्नामेंट का आयोजन, डे नाइट का टूर्नामेंट, पंचायत और म्यूनसिपालिटी के एक टूर्नामेंट का आयोजन, तो बेहद अनुभवी खिलाड़ी इस मैदान पर आप देख रहे हैं। स्ट्राइक पर बल्लेबाज पुनाजी कलगुटकर सामना करेंगे आने वाली जो दूसरे ओवर की चौथी गेंद का। लंबा रनअप के साथ गेंदबाज लक्ष्मण तैयार, पुल किया गेंद को लगभग बल्ले के बीचों बीच और मिड विकेट में खिलाड़ी मौजूद नहीं है, थोड़ी सी दूर बहुत गेंद थी, लेकिन प्रयास अच्छा किया था गेंद को रोकने का। लगभग गेंद को उठाते थ्रो करते साहिशा जहां पर राम जी फील्ड करते थ्रो करते तब तक दूसरा रन भी पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। 2 रन के साथ मंजिल आगे बढ़ती हुई 11 रन की योग पर 65 रन का जवाब है सामने। तो पुनाची कलगुटकर एक छोर संभाल के रख चुके हैं, जैसे शेर जैसे मैदान पर खड़े, दीवार जैसे खड़े। इस दीवार को तोड़ना आसान नहीं है, लेकिन जरूर कोशिश रहेगी एसएस ब्रदर पारसेम क्रिकेट टीम की। ये देखिए और पिट डिलीवरी बल्ले के बीचों बीच यहाँ पर साइश राम जी और बेहतरीन कैच लिया। जो इस दीवार की हम चर्चा कर रहे थे उस दीवार को चलता किया पुनाजी कलंगुटकर के लिए। तीसरी सफलता एसएस ब्रदर पारसेम क्रिकेट टीम के लिए। मैदान पर देख सकते हैं कितना यहाँ पर हौसला बुलंद हुआ है एसएस ब्रदर पारसेम क्रिकेट टीम का। 3 विकेटों के नुकसान पर 65 रन के जवाब में भूमि स्ट्राइकर अस्नोडा क्रिकेट टीम स्कोर रुका है 11 रन स्कोरबोर्ड पर। पायस आलमेडा का भी आगमन हुआ मालवण टीम से। पायस जी आपका भी इस बड़े टूर्नामेंट में आपका मालवण क्रिकेट टीम से आपका हार्दिक हार्दिक स्वागत। चलिए मुकाबले की ओर चलते हैं आने वाले और इसी मैच की बात की जाए तो 25 गेंदे बचे और मुकाबला जीतने के लिए चाहिए 54 रन की जरूरत। 25 गेंदे 54 रन मुकाबला जीतने के लिए मैच जरूर रोचक रहेगा जयेश परब। जैसे पुनाजी का लौटना 3 विकेट तो लौट चुके, तो इस जोड़ी के ऊपर काफी निर्भर करेगी मैच। नए बल्लेबाज अनिकेत माताड़ी भी यहाँ पर पहुंच चुके हैं। लेफ्ट हैंड बल्लेबाज अनिकेत माताड़ी और नॉन स्ट्राइक हैंड पर बल्लेबाज प्रीतम सालगांवकर। सिजिट करने की कोशिश, कोई अलग करने की कोशिश। आते कि शुरुआत की पहली गेंद सीधे बल्ले से एक सिंगल बनाया तो अच्छा बन सकता था, लेकिन उसके पहले एक विकेट जरूर बड़ा विकेट मिला है एसएस ब्रदर पारसेम क्रिकेट टीम के लिए। तो कुल मिला के 2 ओवर का खेल समाप्त हुआ और 2 ओवर की समाप्ति के बाद 3 विकेटों के नुकसान पर स्कोर पहुंचा है 11 रन स्कोरबोर्ड पर। आने वाले 24 गेंदे बचे और मुकाबला जीतने के लिए चाहिए 54 रन की जरूरत। 24 गेंदे 54 रन है मैच का समीकरण है। आशुतोष गड़ेकर जी यहाँ पर आगमन हो चुका है तीसरे ओवर के लिए। लेफ्ट हैंड से गेंदबाजी करेंगे, बहुत सा अनुभव अखिल परब का यहाँ पर बहुत ही अच्छा योगदान मिल रहा है, हमारे साथ जुड़ेंगे तो अच्छा योगदान। स्कोरिंग की बात की जाए तो धीरज पालियेकर कमेंट्री बॉक्स में एक मधुर आवाज, मीठा आवाज जिनका अंग्रेजी कमेंटेटर मिस्टर श्याम कलंगुटकर, साथ साथ मराठी कमेंटेटर योगेश परब, जयेश परब और मैं नाना परब सभी दर्शकों का हार्दिक हार्दिक स्वागत करते हैं। बहुत सारे दर्शक भी यहाँ पर इस मैदान पर पहुंच चुके, सभी दर्शकों का हम हार्दिक हार्दिक स्वागत करते हैं। और जो दर्शक इस क्रिकेट टूर्नामेंट का घर बैठ के इस टेनिस क्रिकेट इनके माध्यम से लाइव प्रक्षेपण मैदान यहाँ पर घर बैठ कर देख रहे हैं, उनका भी हम तहे दिल से हार्दिक हार्दिक स्वागत करते हैं।
आने वाली 24 गेंदें और मुकाबला जीतने के लिए चाहिए 54 रन की जरूरत। गेंदबाजी में परिवर्तन, आशु जो बॉलिंग मार्ग पर, विक्रम सालगांवकर के लिए यहाँ पर जरूर खतरा बन सकता था, जो अपने यहाँ पर टीम के लिए तीसरा कैच हो सकता था। जरूर थोड़ी सी बाहर की तरफ गेंद थोड़ी सी दूर थी, लेकिन छलांग लाकर गेंद को रोकने की कोशिश, कैच करने की कोशिश कर रहे थे यहाँ पर रूपेश शिवजी। यहाँ पर बात की जाए तो पहली गेंद एक डॉट, एक सिंगल मिला, सिंगल के साथ मंजिल आगे बढ़ी जो 12 रन की योग पर। पुना जी का यहाँ पर नामदेव बानावलीकर भी है टीम में शामिल, उन्हीं के भी पास बहुत सी, रोहन सालगांवकर है, ए अनुभवी खिलाड़ी जहाँ पर उनके टीम में है, समीर मापारी भी है, तो अनुभवी खिलाड़ी उनके टीम में शामिल है जयेश परब। तो मैच काफी रोचक रहेगा। थोड़ी सी फील्ड में तब्दीली कर रहे, जहाँ पर एक्स्ट्रा कवर बाउंड्री के ऊपर क्षेत्ररक्षक शुभम को हटाकर एक वाइडिश लॉन्ग ऑन काउ कॉर्नर में तैनात किया है अनुभवी खिलाड़ी। जहां पर देख सकते हैं स्ट्राइक पर बल्लेबाज अनिकेत बापारी हल्के से फुल टॉस बनाकर खेला स्क्वायर लेग से, यहाँ पर लक्ष्मण गेंद को उठाते, फील्ड करते, एक रन पूरा किया, दूसरे के लिए पलटना चाहते लेकिन मना किया नौ स्ट्राइकर बल्लेबाज यहाँ पर अनिकेत मापारी ने। प्रीतम सालगांवकर भी अच्छा साथ दे रहे, एक सिंगल डबल बीच में एक दूसरा बड़ा शॉट खेलने की जरूर कोशिश करेंगे, लेकिन मैच काफी दिलचस्प होगा। दोनों ऑफिशियल की भी तारीफ करनी चाहिए, आदरणीय श्री सुजीत राणे और उन्हीं के साथ आदरणीय श्री सिद्धेश हरमलकर, ये दो ऑफिशियल मैदान पर। और सामने गेंदबाज आशुष यहाँ पर बॉलिंग मार्ग पर तीसरी गेंद लेके, आशुतोष फुल टॉस गेंद थी, हल्के से गेंद को खेला, स्क्वायर लेग बाउंड्री के ऊपर क्षेत्ररक्षक मौजूद है, बाउंड्री लाइन से लक्ष्मण गेंद को फील्ड करते, थ्रो करते, एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। तो कुल मिला के एक सिंगल के साथ स्कोर आगे पहुंचता हुआ जो 14 रन की योग पर तीसरा ओवर जारी है। मैदान पर 65 रन का टारगेट है। मैच अहम मुकाबला दोनों टीम के लिए, क्वार्टर फाइनल का मैच है, तो दोनों टीम कोशिश जारी रहेगी इन मुकाबला जीतने के लिए। जहां पर सेकंड सेशन की बात की जाए तो वेंगुर्लस टीम से यहाँ पर तेजस जोवलेकर, अभय सालगांवकर, राधाकृष्ण पेडनेकर, प्रतीक डिसोलकर और उन्हीं के साथ साथ जहां पर दूसरे सत्र में रजत कुडालकर भी देखेंगे। फुल टॉस थी गेंद लेकिन जाने दे विकेट कीपर के पास, वाइड बॉल का इशारा, जहां पर वाइड बॉल के साथ एक बोनस के रूप में रन मिलता हुआ अस्नोडा क्रिकेट टीम के लिए। एक रन के साथ मंजिल आगे बढ़ी, जहां पर 15 रन 3 विकेट के नुकसान पर, पहला विकेट 1 रन की योग पर, दूसरा 4 रन और तीसरा 11 रन की योग पर। और पिट डिलीवरी यहाँ पर वाडिश लॉन्ग ऑन में खिलाड़ी मौजूद नहीं है और गेंद हवाई सफर करके बाउंड्री लाइन से बाहर, बहुत देर के बाद एक छक्का आया और छक्के के साथ स्कोर आगे पहुंचता हुआ 65 रन की जॉब में भूमि स्ट्राइकर अस्नोडा क्रिकेट टीम 3 विकेट के नुकसान पर 21 रन स्कोर बोर्ड पर, 21 रन लॉस ऑफ 3 विकेट्स। जो तीसरा ओवर जारी है मैदान पर, आखिरी 2 गेंदें बची है इसी ओवर की, एक जरूर वाइड निकली इसी ओवर में, तो आशुतोष बॉलिंग मार्ग पर लंबा रन लेके स्ट्राइक एंड पर बल्लेबाज अनिकेत मापारी सामना करेंगे। थोड़ी सी नीची रहती गेंद, बल्लेबाज के लिए फुलर लेट की डिलीवरी थे, बल्ले के ऊपर ठीक तरह से आई नहीं गेंद, यहाँ पर एक गेंद तो काफी मुश्किल बनती है खेलने के लिए, तो उसी के अंदाज से यहाँ पर विकेट कीपर गेंद को फील्ड किया, यहाँ पर रन देने की संभावना को समाप्त किया। आने वाली आखिरी गेंद जहाँ पर बचे, स्कोर जो आगे पहुंचा है 121 रन की ओर पर। ये देखिए और पे इनसाइड आउट का शॉट है, डीप एक्स्ट्रा कॉर्नर में खिलाड़ी मौजूद नहीं है, जरूर कोशिश रोहित की थी कैच करने की, लेकिन बैकअप अच्छा था जहां पर शुभम का, जहां पर शुभम गेंद को उठाते थ्रो करते एक और सिंगल पुल अप। दोनों बल्लेबाजों ने आखिरी गेंद के ऊपर 2 रन पूरे किए, 2 रन के साथ 3 ओवर का खेल समाप्त हुआ और 3 ओवर के समाप्ति के बाद टोटल स्कोर 65 रन की जॉब में भूमि स्ट्राइकर अस्नोडा क्रिकेट टीम 23 रन 3 विकेट के नुकसान पर। तो आने वाली 18 गेंदें और मुकाबला जीतने के लिए चाहिए 42 रन की जरूरत। जैसे मुकाबला आगे चलेगा, जैसा मैच रोचक रहेगा, और कमेंट्री बॉक्स में माइक्रोफोन पर फिर से एक बार जुड़ते हैं मिस्टर जयेश परब के साथ।
उरल्याचा चेंडू 18 आणि 18 चेंडू मध्ये 42 धावांची आवश्यकता असताना मोठ्या फटक्यासाठी झालेलो प्रयत्न. प्रीतम साळगावकर झेल खाली, साहिल आरोलकर झेल खाली इलो आणि पहिला लागलेला कलाम. प्रीतम मैदानाच्या बाहेर परतलो. चौथ्या ओव्हरीतला पहिला कलाम लागला. फलंदाज प्रीतम मैदानाच्या बाहेर. उरले चेंडू 17 आणि 17 चेंडू मध्ये आवश्यकता असा 42 धावांची. देव बरा करो गाववाल्यांनो, सगळ्यांचा हात जोडून स्वागत असा या मालवणी समलोचन केंद्रावरसून. उर्मलबाग ब्रदर्स आयोजित ही देखणी स्पर्धा आपण बघतो आणि या देखण्या स्पर्धेतलो पहिलो क्वार्टर फायनलचो सामनो. एका बाजूक आपणाक बघूक मिळता एस ब्रदर पारसेम क्रिकेट संघ आणि दुसऱ्या बाजूक भूमी स्ट्रायकर अस्नोडा क्रिकेट संघ. पारसेम क्रिकेट संघान 64 धावा जमवले, 65 धावांचं आव्हान आणि या 65 धावांचं आव्हान पार पाडण्याच्या दृष्टिकोनात रवले असतो. चेंडू 17 आणि 17 चेंडू मध्ये आवश्यकता असा 42 धावांची. न्यू बॅटर स्ट्रायकिंग एंडच्या दिशेन टेनिस क्रिकेटचा बरोचसो अनुभव ज्याच्या पाठीशी तो रोहन साळगावकर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सागरने प्रभावित केला असान आजच्या दिवसामध्ये. सकाळच्या सत्रापासून सागरची अगदी भेदक गोलंदाजी. तोच सागर गोलंदाजी मार्कवर. 4 ते 5 पावलांचा सागरचा रनअप आणि त्यानंतर मात्र जबरदस्त गोलंदाजी. दर्जेदार चेंडू टप्पो पडल्यानंतर अजून थोडंसं वेगवान झालो. सागर मोरजकर चेंडू, पोलांडो चेंडू, कोआंडो चेंडू. फलंदाज रोहन साळगावकरकडे उत्तर न होता. परिणामी निर्धाव चेंडूची झाली असं सांगता 16 चेंडू 42 धावांची असलेली आवश्यकता. षटकातील पुढचो चेंडू बॅटची कडा घेतल्यान निर्धाव चेंडूची परत एकदा झाली असं सांगता मात्र कौतुक करूचा लागतला विकेट किपर रुपेशचा. विकेटच्या मागे 2 महत्वपूर्ण असे झेल रुपेशने टिपल्यान. अतिशय दर्जेदार विकेट किपिंगचा प्रात्यक्षिक उदाहरण आज मैदानामध्ये दिल्यान. परत एकदा निर्धाव चेंडू, गणिता बदलतली, समीकरणा बदलली असत. 15 चेंडू 48 धावांची आवश्यकता. 15 चेंडू 42 धावांची आवश्यकता असताना इनसाइड आउटचो फटको. कव्हर रिझन मध्ये झालेलो चेंडूचा प्रवास. एकेरी धाव पूर्ण 2 फलंदाजांची. सचिन स्क्रीनवर इलो. चेंडूची फेकी केल्यान तोपर्यंत मात्र एकेरी धाव 1 या धाव संख्येन रवल्यास चेंडू 14 आणि 14 चेंडू मध्ये आवश्यकता असा 41 धावांची. सांघिक धावसंख्या धावफलकार 24. 4 गड्यांच्या मोबदल्यात 24 अशी धावसंख्या. अतिशय दर्जेदार गोलंदाजी गोलंदाज सागरच्या माध्यमातून 4 चेंडू मध्ये फक्त एकेरी धाव खर्च केल्यान सागरने आणि एक महत्वपूर्ण हादरो समोरच्या संघाक दिल्यान. तोच सागर गोलंदाजी मार्कवर सज्ज. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अनिकेत. अनिकेत बापारीच्या बॅट बदनं मोठो फटको. मिड विकेटच्या कपडावरसून चेंडू गेलो आखंड्या पार, गडग्या पार. पावळेचा पाणी पाष्टाक करणारो अनिकेतच्या बॅट बदनं लांबलचक षटकार. अनिकेत मापारी जेवढा कौतुक करूचा तेवढा कमी. संघ थोडंसं अडचणीत असा आणि या अडचणीतनं आपल्या संघाची नौका किनाऱ्याक लावण्यासाठी अनिकेतचे प्रयत्न मैदानामध्ये. अनिकेतच्या बॅटमधनं दुसरं षटकार बघूक मिळालो. या इनिंग मधलो सांघिक धावसंख्येक मिळालेलो आकार. संघाची धावसंख्या 30 धावा. उरल्यास चेंडू 13 आवश्यकता असा 35 धावांची. 13 चेंडू 35 धावांची आवश्यकता. ज्या सागरचा कौतुक केला होता त्या सागरवर एक मोठो फटको. लांबलचक षटकार. पुढचो चेंडू. यावेळी मात्र बॅटची कडा घेतल्यान की काय पंचांकडे झालेला अपील.
अनिकेत मापारी मैदानामध्ये अनिकेतच्या बॅटमधून 2 मोठे फटके. दुसऱ्या बाजून मात्र रोहनला सुद्धा हात खोळूचे लागतले. संघाचो सरसेनापती पुन्हा जी स्वस्तात माघारी परतल्यानंतर अनिकेतनी सगळी सूत्र आपल्या हातात घेतल्यान आणि शेवटपर्यंत ही खिंड मी लढवतलाय ह्यो इरादो अनिकेतचो आणि त्याच इराद्यान अनिकेत मैदानात गोलंदाजी मार्कवर 5व्या षटकाची जबाबदारी सचिन पाटजी. ज्या सचिनने पहिल्या षटक हाताळल्या होत्या, फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या आणि एक महत्वपूर्ण हादरो समोरच्या संघाक दिल्या होत्या. तोच सचिन गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज रोहन. पहिलो चेंडू, यावेळी मात्र बॅटची कडा, यष्टीरक्षकाचो मिळालेलो सहारा आणि फलंदाज रोहन साळगावकर मैदानाच्या बाहेर डकआउटच्या दिशेने, रावणेच्या दिशेने रुपेशच्या हातमध्ये जाऊन राहिलेला तिसरा कॅच. अतिशय दर्जेदार विकेट किपिंग रुपेशच्या माध्यमातून बघूक मिळाली. मात्र दुसऱ्या बाजूक फलंदाज रोहन तंबूच्या दिशेने. भूमी स्ट्रायकर संघाचं आपण डकआउट स्क्रीनवर बघतो. डकआउट मध्ये पसरलेली ही शांतता, मात्र ही शांतता निश्चितपणे बदलाक शकता. एखादं जर मोठं फटको इलो तर निश्चितपणे परत एकदा उत्साहाचा वातावरण भूमी स्ट्रायकर अस्नोडा क्रिकेट संघाच्या बाजून. न्यू बॅटर मैदानामध्ये नामदेव बाणावलीकर या खेळाडूकडे सुद्धा क्षमता असा, मोठे फटके खेळण्याची ताकद सुद्धा असा. आज संघ अडचणीत असा आणि अडचणीतनं संघाची नौका बाहेर काढूची लागतली. स्टेप आउट करत मोठ्या फटक्यासाठी झालेला प्रयत्न, रनआउटची संधी मैदानामध्ये डिरेक्ट हिट झालो असतो तर धोक्याची घंटा मैदानामध्ये जवळपास वाजली होती. अनिकेत मापारी यावेळी मात्र पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षितरित्या पोहोचलो गेलो. परिणामी मात्र एकेरी धाव, एक या धाव संख्येन गणिता बदलली असत, समीकरणा बदलली असत. रवले असत चेंडू 10 आणि 10 चेंडू मध्ये आवश्यकता असा 34 धावांची. 10 चेंडू 34 धावांची आवश्यकता. अनिकेत मापारी, ज्या अनिकेतच्या बॅटमधनं 2 मोठे फटके आपणाक भोग मिळाले, तोच अनिकेत यावेळी स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने. ज्या अनिकेतसाठी या क्षेत्ररक्षण सजवला जाता तोच अनिकेत असतलो. मैदानामध्ये चक्रव्यूह आखलो जाता अनिकेतसाठी आणि या चक्रव्यूहात अनिकेत कसो अडकतलो की या चक्रव्यूह भेदून विजयापर्यंत अनिकेत आपल्या संघाची नौका लावतलो. येणारो वेळ, येणारो काळ ठरवतलो. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सचिन. सचिनच्या षटकातील चेंडू काव कॉर्नरच्या दिशेने चेंडूचा झालेला प्रवास. लक्ष्मण स्क्रीनवर इलो. पहिल्या प्रयत्नात चेंडू कॅरी केल्यान, त्यानंतर चेंडूची फेकी केल्यान. तोपर्यंत फक्त एकेरी धाव निघाली. एक या धाव संख्येने गणिता बदलली. रवल्यास चेंडू 9 आणि आवश्यकता असा 33 धावांची. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण पाहू शकता आमच्या समवेत आमचे स्कोरर धीरज पालियेकर सोबत प्रथमेश. षटकातील पुढचो चेंडू अनिकेतच्या बॅटमधनं, नामदेवच्या बॅटमधनं मोठ्या फटक्यासाठी झालेलो प्रयत्न. प्रयत्न तर सुंदर होते, संघ मालक स्वतः स्क्रीनवर इलेले आणि त्यानंतर मात्र निश्चितपणे थोडीशी झालेली मिसफील. एकेरी धावसंख्येची पाऊला दुहेरी धावसंख्येकडे वळली गेली. 2 या धावसंख्येन उरलेस चेंडू 8. आवश्यकता असलेली 31 धावांची. 8 चेंडू 31 धावांची आवश्यकता.
येणाऱ्या 2 चेंडूंचा खेळ खूप महत्वाचा असा या सामन्याच्या दृष्टिकोनानं, कारण येणाऱ्या 2 चेंडूवर जर मोठे फटके निघाले तर अंतरिम षटकामध्ये थोडासा दडपण कमी असताना. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सचिन, स्ट्रायकिंग एंडला फलंदाज नामदेव. अल्टीपल्टी खेळण्याचा झालेलो प्रयत्न, चेंडू हवेत. हलक्यासा अपील केला गेला पंचांकडे. पंचांनी हा अपील मात्र फेटाळून लावल्याने परिणामी निर्धाव चेंडूची झाली असा सांगता. सरळ बॅटने निश्चितपणे धावा निघतात, मात्र काहीतरी वेगळा करूचो असतो इरादो फलंदाज नामदेवचो प्रयत्न फसलो गेलो. परिणामी निर्धाव चेंडू, पोलांड चेंडू झालो समाप्त. 5 चेंडूचा खेळ झाला असा समाप्त. सांघिक धावसंख्या धावफलकार 34. सात चेंडू 31 धावांची आवश्यकता असताना परत एकदा टप्प पडल्यानंतर थोडंसं खाली राहणारो चेंडू फलंदाजा नामदेवला या चेंडून बीट केल्यानं निर्धाव चेंडूची झाली असं सांगता. 5 षटकांचा खेळ चालू असा समाप्त. सांघिक धावसंख्या स्थिरावलेली असा 34 धावा धावफलकार. रवले असं चेंडू 6 आणि 6 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी आवश्यकता असलेली 31 धावांची. रिक्वायर्ड 31 रन इन 6 डिलिव्हरीज. आणि या शेवटच्या षट पेनल्टी सामोरं जाऊचा लागतला पारसिम क्रिकेट संघाका. एक खेळाडू 38 सर्कल मध्ये येतलो, म्हणजे 4 खेळाडू फक्त बाउंड्री लाईनवर आपल्याला भोग मिळतले. आमच्या प्रमुख मान्यवर कक्षामध्ये आपण मान्यवर बघू शकता. अमितजी शेडगावकर साहेब आणि त्यांच्या समवेत इतर मान्यवर सुद्धा या सामन्याचा आस्वाद घेतात, कारण जो संघ जिंकतलो थेट सेमीफायनल मध्ये पोहोचतलो, या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये पोहोचणारो पहिलो संघ कोणतो असतलो यो ठरवणारो यो सामनो. 6 चेंडू आणि आवश्यकता असा 31 धावांची. 6 चेंडू 31 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज साईश रामजी. स्ट्रायकिंग एंडला असलेलो फलंदाज अनिकेत मापारी. अनिकेतच्या बॅटमधून 2 मोठे फटके इले, आता मात्र 5 मोठ्या फटक्यांची असा आवश्यकता. क्रिकेट मधला खयचोच स्कोर यो चेस करणं कठीण नसता, मात्र आज मैदानामध्ये थोडंसं अवघड असं समीकरण. 6 चेंडू 31 धावांची आवश्यकता. पहिलो चेंडू मोठ्या फटक्यासाठी झालेलो प्रयत्न टप्पो पडल्यानंतर निश्चितपणे फलंदाज थोडंसं बीट झालो या चेंडूवर. परिणामी मात्र निर्धाव चेंडूची झाली सांगता. अनिकेत झालो बीट. रवल्याचा चेंडू 5, आवश्यकता असा 31 धावांची. साईच्या षटकातील दुसरा चेंडू, यावेळी मात्र घुटना टेक और सिक्सर देख अशी परिस्थिती मैदानामध्ये. मोठो फटको अनिकेतच्या बॅटमधनं डीप मिड विकेटच्या कपड्यावरसून 6 धावांसाठी षटकार. 4 चेंडू 25 धावांची आवश्यकता. परत एकदा मोठ्या फटक्यासाठी झालो असा प्रयत्न. उडालेलो कारंजो क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली वळ्यात जाऊन पडलेलो चेंडू. सचिन पाळजीन घेतलेली दमदार कॅच आणि त्यानंतर मात्र फलंदाज अनिकेत मापारी तंबूच्या दिशेने, डकआउटच्या दिशेने, रावनेच्या दिशेने. भोग मिळालो. न्यू बॅटर मैदानामध्ये सिद्ध वेर्णेकर. 3 चेंडू आणि आवश्यकता असा 25 धावांची.
साईच्या षटकात पुढचा चेंडू शफल क्रॉस झालो, फलंदाज मोठं फटको टोलवण्यासाठी प्रयत्न, स्वतःसाठी जागा बनवल्या होत्या आणि त्यानंतर फटको खेळण्याचा होतो इरादो. यावेळी मात्र बॅट आणि चेंडूचा काही संपर्क होणार नाही. पोलंड्या चेंडूची झाली असं सांगता. 4 चेंडूंचा खेळ चालू समाप्त. 2 चेंडूचा खेळ असतो बाकी. आवश्यकता असा 25 धावांची. इनसाइड आउटचा फटको, कव्हर रिझन मध्ये चेंडू, नो मॅन्स लँड मध्ये झालेलो चेंडूचा प्रवास आणि बघता बघता चेंडू गेलो 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. सामन्यामध्ये मोठासा काय रवाग नाही असा, फक्त औपचारिकता बाकी असा. एका चेंडूचा खेळ असतो बाकी. 21 धावांची असा आवश्यकता. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोचलो. वाईडचो बघता बची मागता वडे, समुद्राक मासो तडीक मॉल असा ज्या चेंडूक मालवणीत म्हटला जाता अशा पद्धतीचा होतो चेंडू. अतिरिक्त 1 धाव. एकेरी धावेन मात्र 1 चेंडू 20 धावांची असलेली आवश्यकता. बॅटची कडा घेतल्यान यष्टीरक्षकाच्या वळ्यात जाऊन विसावलेलो चेंडू आणि या मॅच मधला रुपेशच्या माध्यमातून 4था कॅच आपणाक भोग मिळाला. इनिंगची झाली असा सांगता आणि या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये पोहोचणारो पहिलो संघ SS ब्रदर्स पारसेम क्रिकेट संघ. पुढच्या फेरीसाठी आपणाक असलेल्या शुभेच्छा. तर दुसऱ्या बाजून मात्र भूमी स्ट्रायकर अस्नोडा क्रिकेट संघ दर्जेदार खेळ करून निश्चितपणे या स्पर्धेत आपला संघ सहभागी केल्याबद्दल आपले हार्दिक हार्दिक आभार.